इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये मध्य आशियातील लोक भारतीय मुळाच्या विद्यार्थ्यांना घरातून ओढून नेऊन त्यांना मारहाण करतायत। नक्की झालं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी तुमचा दोस्त आणि होस्ट घेऊन आलोय आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ, कारण आपला विषय हार्ड आहे। ही घटना आहे किर्गिस्तान देशातील। हा किर्गिस्तान देश आहे चायनाच्या वायव्य दिशेला। याची राजधानी बिश्केक। सगळ्यात पहिल्यांदा झालं काय तर पाकिस्तानकडून त्यांच्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना वॉर्निंग देण्यात आली जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांवर खूप मारहाणीच्या घटना किर्गिस्तानमध्ये घडल्या। त्यानंतर किर्गिज पोलिसांनी असं वक्तव्य केलं की आम्हाला हिंसा माजवणाऱ्या मॉबला रोखण्यात यश आलं आहे, पण यामध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांबरोबर भारतीय आणि बांगलादेशी विद्यार्थ्यांना सुद्धा मारहाण केली आहे। बेसिकली फॉरेनमध्ये काय असतं, कुठल्या तरी पाकिस्तानी व्यक्तीने चुकीचं काम केलं आणि जर हिंसा झाली तर जो मॉब आहे त्यांना माहीत नसते की कोण पाकिस्तानी, कोण भारतीय आणि कोण बांगलादेशी। तसंच काहीसं या ठिकाणी झालं आहे। किर्गिज पोलीस सुद्धा खूप धिटाईने मॉबला थांबवण्याचा प्रयत्न करत होती। खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज आहेत ज्यामध्ये असं दिसून येते की किर्गिज पोलीस धिटाईने भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतायत। पाकिस्तान आणि भारतीय दूतावासाने इमर्जन्सी हॉटलाईन नंबर सुद्धा जारी केलेत, कारण व्हिडिओ सुद्धा खूप भयानक सर्क्युलेट होत आहेत या घटनेचे। ज्यात एका व्हिडिओमध्ये मॉब विद्यार्थ्यांच्या थेट हॉस्टेलमध्ये घुसताना दिसत आहे आणि दरवाजा तोडून वगैरे त्यांच्या रूममध्ये घुसतायत आणि त्या विद्यार्थ्यांना रूममधून ओढून नेऊन त्यांना अमानुषपणे मारहाण करतायत। पाकिस्तानी पंतप्रधानांनी स्टेटमेंट दिले की जर कुठल्या पाकिस्तानी विद्यार्थ्याला इमर्जन्सीमध्ये पाकिस्तानला माघारी यायचे असेल तर त्यासाठी पाकिस्तान सरकार तयार आहे। आणि याबरोबर अजून बातम्यासुद्धा येत आहे ज्यामध्ये असं सांगितलं जाते की या हिंसाचारामध्ये 3 पाकिस्तानी विद्यार्थ्यांना जिवंत मारण्यात आले आणि कितीतरी स्त्रियांसोबत दुष्कर्म करण्यात आले, पण पाकिस्तानने हे रिपोर्ट मानण्यास मनाई केली आहे। ते म्हणतात की जेवढे हे सोशल मीडियावर रिपोर्ट येत आहेत हे सगळं खोटं आहे, यापैकी कोणते रिपोर्ट खरे नाही आहेत। पण हा जो तणाव होता हा एवढा का वाढला? किर्गिस्तानमधल्या लोकल मीडियानुसार सोशल मीडियावर 2 गटातील हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत होते। कोण हे 2 गट? एक गट किर्गिस्तानमधला आणि दुसरा गट पाकिस्तान आणि इजिप्तच्या विद्यार्थ्यांचा। ही गोष्ट आहे 13 मेची। लोकलचं असं म्हणणं आहे की जी किर्गिज गव्हर्नमेंट आहे ती फॉरेनर्सला जास्त प्रिफरन्स देत आहे आणि पुन्हा हेच बाहेरचे लोक आमच्यावर हल्ला करतायत। परिस्थिती लक्षात घेऊन किर्गिज पोलिसांनी 3 विद्यार्थ्यांना डिटेन केले, ज्याच्यामुळे 13 मेची ही घटना घडली। पण जे लोकल्स आहेत ते एवढ्याने शांत बसले नाहीत। जो व्हायलंट मॉब आहे यांनी एका मेडिकल युनिव्हर्सिटीला टार्गेट केले ज्यामध्ये इंटरनॅशनल स्टुडंट्स, ज्यामध्ये भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी विद्यार्थी राहत होते, त्यांना अमानुष मारहाण केली। हे सर्व झाले तेव्हा 18 मेला भारताच्या फॉरेन मिनिस्टर यांनी एक ट्विट केले। त्यामध्ये त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत इमर्जन्सी हॉटलाईन नंबर जारी केला। व्हायलन्सचे हे व्हिडिओ पाहून लोकांना वाटले असेल की का बाबा हे लोक किर्गिस्तानला का जातात? एवढा छोटासा देश असं काय आहे की लोक या देशात शिकायला जातात? किर्गिस्तानमध्ये जवळजवळ 15,000 भारतीय विद्यार्थी आहेत। हे सगळे विद्यार्थी किर्गिस्तानला जातात आपली MBBSची डिग्री पूर्ण करण्यासाठी। किर्गिस्तानमधील MBBSची माफक फी आणि मेडिकल एज्युकेशनची क्वालिटी यामुळे भारतीय विद्यार्थी किर्गिस्तानला पसंत करतात। या देशातील डिग्र्या इंटरनॅशनली आणि WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे रेकॉग्नाइज्ड आहेत आणि किर्गिस्तान इंडियन लोकांसाठी सेफ कंट्री मानली जाते। पण चुकीची माहिती आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे भारतीय आणि बांगलादेशी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तसेच चुकीच्या सोशल मीडिया वापरामुळे हा वाद आणखी चिघळला। तर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीसाठी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।